आता तर सालाबाद प्रमाणे आम्ही निघालेलो आहेत आमच्या पावसाळी पिकनिकला. कुठे जाणार आहे ते तुम्ही बघणार आहेत. एन्जॉय करा मित्रांनो. सहलीला जायचं सहली. मुंब्रा शेळपाटा मार्गे आम्ही डोंबिवलीच्या रस्त्याला निघालो. प्रॉपर 2 महिने आम्ही प्लॅनिंग केलेली. आम्ही चाललेलो आहेत पावसाळी पिकनिकला. पालावाड सिटीच्या पुढून आम्ही राईट टर्न घेतला आणि अंमलनाथ जो रोड आहे त्या रस्त्याने आम्ही चाललो. हा व्लॉग पूर्ण बघा. सर्व मित्रांची मजा तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्ही पण जा. सहलीला जायचं सहलीला. ब्रेक टाइम. सहलीला जायचं. नेवाळी फाट्यावरून आम्ही आतमध्ये टर्न घेतला आणि आता आम्ही चाललेलो आहोत मलंगडच्या रस्त्याने. मित्रांनो, कल्याण, डोंबिवली, ठाणे तुम्ही नक्कीच या आणि मलंगडला भेट द्या. समोर जो प्रवेशद्वार पाहत आहात हाच आहे मलंगड किल्ल्याचा, मलंगडाचा प्रवेशद्वार. मलंगड माझ्या माहितीनुसार मलंगड किल्ल्यावर वरती हाजी मलंग यांची दर्गा आहे. तसेच वरती मच्छिंद्रनाथांचं मंदिरही आहे. माघ महिन्याच्या पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. आणि आम्ही पोचलो आमच्या विलावर. समोर पाहत असलेला सुंदर असा ड्युप्लेक्स असा आमचा विला. वरती 2 रूम, खाली मोठा असा प्रशस्त हॉल. आणि प्रशांत आपल्याला टूर करवतोय. आणि समोर एक लहान विला आहे. ह्यामध्येही 2 रूम दिले होते आम्हाला. आणि समोर स्विमिंग पूल आहे. त्यात कोणतेही क्लोरीन टाकलेलं नाही आहे. स्विमिंग पूलमध्ये आम्ही अनेक गेम्स खेळलो आणि एन्जॉय केलं. तसे आम्हाला 4 रूम्स दिलेले आणि एक मोठा हॉल आणि खूप सारे गेम्स आम्ही इथे खेळले. तुम्ही बघायलाच व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आमचा स्विमिंग पूल पण बघा. मोठा असा स्विमिंग पूल आहे. सिद्धिविनायक फार्म हाऊस मलंगड विला. नक्कीच भेट द्या. व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा. आणि सुरुवात झाली मजा करायला, रील्स करायला.
पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतः झेलणारी गच्ची. पाऊस पडत असताना सुंदर अशा विलाचा आणि पावसाचा आम्ही मनसोक्त असा आनंद घेतला. आमचा विला आम्हाला ठाण्यापासून 30 ते 35 किलोमीटर पडलेला आहे आणि कल्याण स्टेशनपासून मलंगड 15 ते 16 किलोमीटर आहे. मलंगडला खूप मोठा असा इतिहास आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांनी मलंगडला भेट द्या आणि मित्रांसोबत विल्याला फिरायची मजा आणि पिकनिकला नक्कीच जा. चला तर मग व्लॉग संपलेला आहे आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.